खाली होते आणि बरोबर मतदान कक्ष 10 मीटरवर 5-10 मीटरवर राहिला. मी तिथं होतो, मंत्री महोदय मकरंद पाटील होते, आमदार शशिकांत शिंदे होते, खासदार नितीन पाटील काका होते. अक्षरशः आमच्याशी पोलिसांनी साध्या वेशातल्या झटापटी केली. म्हणजे 10 पोलीस मला ओढत होते, 2 ह्या दंडाला, 2 त्या दंडाला, 2 पायाला, 2 कमरेला. म्हणजे जे सदस्य माझ्याबरोबर सांगत होते की आम्हाला आज जायचंय मतदानाला. एका बाजूला 302 मधले आरोपी जे जेलमध्ये असतात त्यांना आपण मतदानासाठी कुठलंही मतदान असू द्या आणतो मतदानाच्या ठिकाणी, आणि इथं मतदानाला निघालेले 2 सदस्य आमच्या जवळनं अगदी आम्हाला धक्काबुक्की करून मला लागलं सुद्धा. त्या दिवशी जखम झाली. खासदार नितीन काका पाटील पडले खाली, आमदार मकरंद पाटलांना धक्काबुक्की झाली. म्हणजे मंत्री महोदय मकरंद पाटलांना, म्हणजे 2 मंत्री, 1 आमदार, 1 खासदार. पोलीस अक्षरशः म्हणजे काय शब्द नाहीत त्या पोलिसांच्या कृतीबद्दल बोलायला. आणि त्यामुळे हे सगळं प्रकरण पाहिल्यानंतर आज शिवसेना पक्षाच्या विधिमंडळ शिवसेना पक्षाची बैठक या ठिकाणी आता 9:30 वाजता होते आहे. सगळा वृत्तांत जे घडलं ते मी स्वतः बैठकीमध्ये मांडेन. माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्या बैठकीमध्ये असतील आणि मग त्याच्यावरती पक्षाच्या आमदारांचं मत विचारात घेऊन त्याच्या बाबतीतला पुढील निर्णय आम्ही घेऊ. सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा होता की अध्यक्ष झालेल्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या म्हणजेच महेश शिंदेच्या पत्नी झालेल्या आहेत. महेश शिंदेच्या भूमिकेसंदर्भात आपलं नेमकं मत काय? महेश शिंदे नेमके कुणाचे, शिवसेनेचे की भाजपचे, असा सवाल आता उपस्थित होता. आता बघा, मी पहिल्यापासून सांगतोय, सौभाग्यवती प्रियाताई शिंदे ज्या आमदार महेश शिंदे साहेबांच्या सौभाग्यवती आहेत त्या भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्या. त्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या उपाध्यक्ष आहेत. पण जे 2 सदस्य शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले महेश शिंदे साहेबांच्या मतदारसंघातले, ज्यांना एबी फॉर्म शिवसेनेनं दिला, त्या 2 सदस्यांना जसं उमेदवारी जाहीर झाली अध्यक्षपदाची तसं ते सदस्य त्यांना आमदार महेश शिंदे साहेबांच्या लोकांनी घेऊन गेले. म्हणजे मग एका बाजूला पक्षाच्या सदस्यांना न्यायचं काय कारण? समजा त्यांच्या मान्य सौभाग्यवती भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या होत्या, त्यांच्याबद्दल आमचं काय दुमत नव्हतं, ठीक आहे, त्या झाल्या आल्या निवडून. पण शिवसेनेच्या चिन्हावरच्या सदस्यांना नेऊन त्यांना भाजपच्या, जिथं भाजपचे सदस्य सभागृहात बसले होते त्यांच्या बाजूला बसून त्यांनी सरळ व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे. त्या दोन्ही सदस्यांनी भाजपच्या बाजून हात वर केला. त्यामुळे आता ही भूमिका जगजाहीर आहे आमदार महेश शिंदे साहेबांची. पण आता मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. आम्ही आजच्या पक्षाच्या बैठकीत मांडू आणि मग पक्षाचे वरिष्ठ नेते ह्याच्यावर निर्णय घेतील. पक्षांतर्गत कारवाई होणार का? कारण जबाबदारी त्या निवडणुकीची आपल्यावर होती. महेश शिंदे शिवसेनेचे आमदार आहेत आणि पक्षाच्या विरोधात जाऊन आमचे जे कायदेशीर सल्लागार आहेत त्यांना ज्या 2 सदस्यांनी व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे जिल्हा परिषद सदस्यांनी, त्यांच्यावरती कारवाई सुरू करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. वकील साहेबांनी सगळी कागदपत्र जमा केलेली आहेत. कदाचित आज जर तयार झालं सगळं नोटीस वगैरे तर आज किंवा उद्यापर्यंत त्यांना कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल त्यांच्या विरोधात. या सगळ्या प्रकारानंतर तुमचं एकनाथ शिंदे यांच्याशी काही बोलणं झालं का? तुम्ही त्यांच्या कानावरती या सगळ्या गोष्टी? मला जखम झालेली, रक्त माझ्या हातातनं आलेलं, माझ्या अंगावर कपड्यांवर रक्त सांडलेलं, आमचे जे सदस्य माझ्याबरोबर होते, मांडवे, संदीप मांडवे, त्यांचे शर्ट फाडून त्यांच्या अंगावर रक्त लागलेलं जेव्हा वाहिन्यांवरनं मान्य शिंदे साहेबांना कळालं तेव्हा त्यांचा मला फोन आला. त्यांनी मला सांगितलं, स्वतःची काळजी घ्या, एवढं जर लागलं असेल तर त्याच्यावर उपचार करा. त्याच्यानंतर मी रात्री सगळं संपवून आमचे सगळे सदस्य आपापल्या गावी रवाना झाल्यानंतर मी रात्री विस्तृतपणानं घडलेला सगळा वृत्तांत मान्य शिंदे साहेबांच्या कानावर फोनवरनं घातला. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर शिवेंद्र राजे आणि जयकुमार गोरे यांची पत्रकार परिषद झाली. त्यांनी देखील आरोप केलेले आहेत. शिवेंद्र राजे म्हणतात पालकमंत्री हे आमचे आवडते आहेत आणि तेच आम्हाला हवे आहेत. याला काय नेमकं उत्तर द्यायचं? मी त्यांच्या भावनांबद्दल आभारी आहे. त्यांचं प्रेम आणि आमचं प्रेम असंच कायम राहावं असंच मी म्हणेन. पण जो इशारा तुम्ही दिलेला आहे, सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करणार आहे ना. माता हे बघा, मी 40 वर्ष राजकारणात आहे. 1986 सालापासून मी राजकारणात आहे. कधीच पोलिसांकडनं लोकप्रतिनिधींना अशी हातापायी कधीच झाली नव्हती सातारा जिल्ह्यामध्ये.
सातारा जिल्हा सुसंस्कृत जिल्हा आहे. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण, स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई, स्वर्गीय वसंतदादा पाटील या नेत्यांचा जिल्हा तो आहे. कधीच आम्ही एकमेकांच्या विरोधात राजकीय बोललो, राजकीय एकमेकांची सदस्य फोडाफोडी केली, पण अशा पद्धतीनं 2 कॅबिनेट मंत्री, 1 खासदार, 1 आमदार, पोलीस बळाचा वापर 100 पोलीस साध्या वेशातले, म्हणजे मी परत आज सांगेन की सातारचे SP अक्षरशः त्या दिवशी घरगाड्यासारखं वागली. अक्षरशः घरगडी हाच शब्द त्याला योग्य आहे. म्हणजे कशाची तिने तमा बाळगली नाही. ते सन्मान्य सदस्य संदीप मांडवे म्हणतायत की अरे पालकमंत्री इथं आहेत, आबा मंत्री इथं आहेत. काही तिने त्यांच्या सैतान अंगात शिरल्यासारखा त्या पोलिसांनी अगदी समोरनं महिला पोलीस काटे आडव्या लावून आम्हाला ढकलत होते मागं, आणि मागनं पुरुष पोलीस हाताला, दंडाला, पायाला धरून आम्हाला ओढत होते. अक्षरशः फरफटत नेला आम्हाला. त्यामुळं आज ही सगळी वस्तुस्थिती पक्षाच्या बैठकीत आम्ही मांडू आणि मग याच्यात पक्ष पुढचा निर्णय घेईल. उद्धव ठाकरे असं म्हटले की या निवडणुकीचे पडसाद कॅबिनेट बैठकीत देखील आम्हाला पाहायला मिळतील. जी आपली नाराजी आहे ती मुख्यमंत्र्यांसोबत देखील आपण व्यक्त करणार आहात. का नाही मानणार? कारण शेवटी आम्ही ज्या मंत्रिमंडळाचे सदस्य आहोत, ज्या मंत्रिमंडळाचं नेतृत्व माननीय मुख्यमंत्री महोदय करतात, तर शेवटी मंत्रिमंडळाच्या प्रमुखांसमोर आम्हाला मांडावं लागेल ना. आणि आम्ही दोघंही मंत्री ज्यांनी भोगलंय हे प्रकार, तो आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर मांडू. उद्धव ठाकरे असं म्हटले या सगळ्या प्रकारावरती की रेडा कापला जातो तशा पद्धतीनं लोकशाही कापली जाते. आता ती रेडा कापला न कापला हे त्यांना माहिती, पण लोकशाहीची हत्या झाली, लोकशाहीचा 20 तारखेला साताऱ्यामध्ये खून झाला, हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. ओके, तुम्ही भाजप विरोधी आता भूमिका घेणार का साताऱ्याच्या बाबतीत तरी? नाही, भूमिका हे बघा, निवडणुकीमध्येच मी स्वतः पालकमंत्री म्हणून प्रयत्न केला, बैठका घ्यायचा, नगरपालिकेला केला, त्यावेळी त्यांचा प्रतिसाद आला नाही. जिल्हा परिषदेला केला, तेव्हाही प्रतिसाद आला नाही. त्यांनी नाही प्रतिसाद दिला म्हणून आमचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एकत्र ठरलं. आम्ही फ्री पोल अलायन्स केला आणि आम्ही 37 जागा जिंकलो. आता परत त्यांच्याकडे किती वेळा, म्हणजे कशासाठी? आता एकदा अनुभव आल्यानंतर पुन्हा काय मला काय तशी आवश्यकता वाटत नाही. पण या बाबतीतला निर्णय आमचा पक्ष घेईल. आज राष्ट्रवादी यांना जाऊन आंदोलन करणार आहेत पायऱ्यांवरती, तुम्ही देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहात? हो, आम्ही भोगलोय ना. शेवटी कसं आहे मॅडम, जो भोगतो त्याला कळतं. आज काय परिस्थिती माझी आहे, 3 दिवस झाले एवढं प्रचंड ते मुक्कामार लागलेला आहे आम्हाला दोघांनाही. आता ह्या गोष्टी खरं माध्यमांपुढे बोलणं योग्य नाही, पण ठीक आहे, जे भोगलंय ते लोकांनाही समाजालाही कळलं पाहिजे ना. अत्यंत जिल्ह्यामध्ये तीव्र भावना आहेत. जिल्ह्यामधल्या सगळ्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, इव्हन काँग्रेसचे कार्यकर्ते, RPIचे कार्यकर्ते, हे सगळे कार्यकर्ते एवढे तीव्र याच्याबद्दलच्या भावना आहेत. केवळ आता मी, मकरंदाबा, शशिकांत शिंदे साहेब आम्ही मुंबईत असल्यामुळंच कार्यकर्ते शांत आहेत. एकदा अधिवेशन संपून आम्ही गावाकडे गेलो की याच्या बाबतीतला उद्रेक तुम्हाला नक्की बघायला मिळेल. भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून पोलीस बळाचा गैरवापर झाला असं तुम्ही म्हणताय, मग गृहमंत्र्यांकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे याची तक्रार करणार आहात? मानणार ना बैठकीमध्ये कॅबिनेटच्या. आम्ही मंत्रिमंडळ बैठक व्हायचीच वाट बघतोय. जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक होईल तेव्हा त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिकवेन. जर मला आणि माननीय मकरंदाबांना माननीय मुख्यमंत्र्यांनी संधी दिली बोलायची, तर जरूर आम्ही ह्या सगळा इतिवृत्तांत माननीय मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाच्या कानावर घालू. विरोधक आज सभागृहामध्ये महायुतीमध्ये या एकंदरीत जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढल्या गेल्या. तुम्ही महायुतीच्या समन्वय समितीचे सदस्य पण आहात, पण अशा प्रकारे हाताला जखम म्हणा किंवा पोलिसांची अशी अरेरावी कुठेतरी बाहेरून अदृश्य शक्ती काम करत होती या निवडणुकीमध्ये. अहो, समोरनं शक्ती बघितली पोलिसांची आम्ही. पोलीस आता काय तुम्हाला सांगू साहेब, एक व्यक्ती माझ्यासारखा, बरं माझी शरीरयष्टी बघा, इतका साधा सुद्धा माणूस मी, काय असं धनदांगडा बी नाही, 10 पोलीस ओढतात, हे अजून दुखतंय.